नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. जिल्हा हेल्प डेस्क यांच्या वतीने वाहनावरील दंडाच्या रकमेत 50% सूट देत खेड पोलीस ठाण्यात राबविण्यात आलेल्या 3 दिवसीय निर्गतित तडजोडीत तब्बल 1582 खटले निकाली काढण्यात आले असून 36,12,400 रुपये दंड वसूल झाला असल्याची माहिती या कारवाईचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बागल यांनी दिली. खेड पोलीस ठाण्यामध्ये खेड, आंबेगाव, शिरोर, जुन्नर, मावळ आदी भागातील वाहनधारकांसाठी त्यांच्या वाहनावर पडलेल्या दंडाच्या रकमेत 50% सूट देण्यासाठी दिनांक 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळात महालोक अदालतच्या अनुषंगाने मोहीम राबविण्यात आली होती. संपूर्ण पश्चिम पट्ट्याचे लक्ष लागून असलेल्या सुपे सातकरवाडी तालुका खेडमध्ये प्रथमच गावातील यात्रेत गटातटाचे दर्शन झाले. गाव एकत्र करण्यात गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच कात्रज दूध संघाचे संचालक अरुण चांभारे यांना अपयश आले. एवढ्या मोठ्या नेत्याच्या विरोधात जाऊन गावातील तरुणांनी स्वतंत्र गट निर्माण करून श्री बाळूबाई देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. ही शर्यत श्री बाळूबाई ग्रामदैवत परिवर्तन पॅनलच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील सर्व पक्षीय दिग्गज मंडळींनी या यात्रेस हजेरी लावली. गावची यात्रा मात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ओव्हरटेक करत असताना भरधाव वेगातील पिकअप वाहनाची धडक 2 दुचाकींना बसली. यामध्ये एका दुचाकीवरील दुचाकी स्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शिक्रापूर चाकण रोडवरील मेदनकरवाडी चौकातील चक्रेश्वर रोडकडे जाणाऱ्या वळणावर झाला आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला आहे. विकी राजेंद्र वडतेरा, राहणार संग्रामदुर्ग किल्ल्याजवळ, चाकण, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे. तर चैतन्य रमेश निंबाळकर, वय वर्ष 23, राहणार भुजबळाळी, चाकण, तालुका खेड असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवार दिनांक 1 मार्च रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे घडली. सोमनाथ दिलीप टोपे, वय वर्ष 32, राहणार वाकी बुद्रुक, तालुका खेड असे जखमी व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश गारगोटे, कैलास कड, दोघेही राहणार वाकी बुद्रुक, तालुका खेड यांच्या विरोधात चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार दिनांक 3 मार्च रोजी आळंदी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते महाद्वार चौक माऊली मंदिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे चिन्ह तुतारीची मिरवणूक काढण्यात आली. खेड तालुक्यात चरोली खुर्दमधील आळंदी मरकळ रस्त्याच्या कडेने काही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी त्या कचऱ्यास अज्ञात व्यक्तींकडून आग लावली जात आहे. वडगाव घेणन ते आळंदी रस्ता दोन्ही बाजूनी पूर्ण कचरामय झाला असून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. ग्रामपंचायत वडगाव, चरोली खुर्द व आळंदी नगर परिषद यांचे याकडे दुर्लक्ष असून हीच परिस्थिती आळंदी चाकण, आळंदी मरकळ व आळंदी चिमळी रस्त्यावर आहे. खेड तालुक्यातील घन कचरा व्यवस्थापनाचे 3 तेरा झाले आहेत. कागदावर मात्र यापेक्षा वेगळेच चित्र दाखवले जात आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात दररोज नवनव्या मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. कुठल्याही स्थितीत निवडणूक लढण्यासाठी दंड थोपटून उभे असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील या दोघांमध्ये शनिवार दिनांक 2 मार्च रोजी तब्बल 1.25 तास चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मंत्री वळसे पाटील यांच्या गाडीत झालेल्या या चर्चेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे नेते आढळराव यांचे राष्ट्रवादी प्रवेशाचे हे द्योतक असल्याचे बोलले जात आहे. एकेकाळचे जुने मित्र आणि नंतर कट्टर शत्रू झालेले आढळराव वळसे पाटील यांनी जुन्या मैत्रीचा नवा पूल बांधल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. एकत्र प्रवासाच्या वृत्ताला आढळराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दुजोरा दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवार दिनांक 4 मार्च रोजी आंबेगावच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वी घडत असलेल्या या घटनांमुळे आढळराव पाटील यांची पावले राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने वेगाने पडताना दिसत आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातील काही लोकांना मागील महिनाभरापूर्वी तिरुपती बालाजी दर्शन भैरवनाथ पतसंस्थेमार्फत घडवले होते. आता निवडणुकीच्या तोंडावर शिवाजीराव अढळराव पाटील प्रतिष्ठानमार्फत कुलस्वामिनी आई अंबाबाई व ज्योतिबा दर्शन मतदारांना देण्याचे जोरदार नियोजन करण्यात आले असून पुणे नाशिक महामार्गावर अशी सहलीची वाहने मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. चाकण जवळील मेदनकरवाडी तालुका खेड येथील गजानन महाराज मंदिरात श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्ताने रविवार 3 मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 25 ते 30 हजार भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी 8 नंतर खूप मोठ्या संख्येने भाविक दर्शन आणि महाप्रसादासाठी आले होते. जय गजानन. ब्रह्मांड नायक सेवाभावी संस्थान चाकण मंदिर तर्फे मी आज सर्व भाविकांचे स्वागत करते आणि सालाप्रमाणे आमच्या इथे जो महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा होतो त्याचे सर्वांनी महाराजांचं दर्शन व महाप्रसाद घ्यावा असंच सर्वांचं सहकार्य लाभो हीच संत गजानन चरणी प्रार्थना करतो. श्रेष्ठ गजानन महाराज यांचा 146वा प्रगट दिन आहे आणि आज चाकण नगरीमधील मेंदनकरवाडी येथे आज आम्ही प्रगट दिनाचा सोहळा साजरा करत आहे. 2002 सालापासून गजानन महाराजांच्या ट्रस्टची स्थापना झालेली आहे आणि निरंतर आज 24-25 वर्षे झाले आम्ही हा प्रगट दिनाचा उत्सव साजरा करत आहे. याच्या प्रगट दिनाच्या उत्सवासाठी आज 20 ते 25 हजार भाविक दर्शन व महाप्रसाद घेऊन गेलेले आहेत आणि आज श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थांचा आदर्श घेऊनच आम्ही आज इथं चाकण नगरीमध्ये मेंदनकरवाडी येथे हा उत्सवाचा कार्यक्रम सकाळी 5 वाजतापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत करत आहोत आणि आमच्या सर्व सेवेकरी मंडळींनाही मी खूप धन्यवाद देतो कारण 20 ते 25 हजार लोक महाप्रसाद घेऊन गेलेले आहेत आणि सर्व व्यवस्था आम्ही स्टीलच्या ताटांमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाचे काम हळूहळू सुरू आहे. पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव एकछत्र योजनेअंतर्गत चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्यासाठी 2,83,00,000 रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीचे काम आता सुरू झाले आहे. चाकणच्या या संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदीसाठी आणखी निधीची गरज पडणार आहे. चाकणमधील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याची सूर्यमुखी प्रवेश दरवाजेजवळील तटबंदी सुद्धा अत्यंत धोकादायक झाली असून केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. येथील फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान यांच्याकडून येथे विकासासाठी एकाकी लढा मागील अनेक वर्षांपासून देण्यात आला आहे. आता चाकण नगर परिषद यांनी देखील या ठिकाणी एक समन्वयक समिती स्थापन करून शासनाकडे नगर परिषद व पुरातत्व खात्याचे मान्यतेने भरीव निधी उपलब्ध करण्यासाठी व विकास आराखड्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने 2 थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी हे घोषवाक्य घेऊन आज 3 मार्च रोजी संपूर्ण खेड तालुक्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबवली गेली. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राजगुरुनगर, चाकण व आळंदी शहरात बालकांना डोस देण्यात आले. खेड तालुक्यामध्ये रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत 58,068 बालकांना डोस देण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई, गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत आरोग्य विभाग, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आदी मिळून तालुक्यामध्ये एकूण 11 प्राथमिक आरोग्य केंद्र व 62 उपकेंद्रांच्या माध्यमातून 381 पोलिओ बूथ उभारण्यात आले होते. 0 ते 5 वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. पैकी 58,068 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. तर गावोगावी बालकांचे सर्वेक्षण करून राहिलेल्या बालकांसाठी घरोघरी जाऊन पल्स पोलिओ मोहीम मंगळवार दिनांक 5, 6 व 7 मार्च असे 3 दिवस आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन डोस पाजून लसीकरण मोहीम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे यांनी दिली. खेड तालुक्यातील प्रत्येक गावागावात बालकांचे लसीकरण करण्यात आले. राजगुरुनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, अखत्यारीत सर्वच ठिकाणी दिवसभरात 42 पोलिओ लसीकरण बूथ आणि 2 ST बस स्थानके या ठिकाणी 0 ते 5 वर्षापर्यंतच्या 8,706 बालकांपैकी 8,006 बालकांचे लसीकरण करण्यात आले. एकूण 92% लसीकरण करण्यात आले.
आळंदी शहरात एकूण 6,085 लाभार्थ्यांना पोलिओ डोस पाजण्यात आला. चाकणमध्ये आपला दवाखान्यात परिसरातील बालकांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले. सचिन बापू धिरे, माझं पद MPW आहे. तर आज जागतिक 3 मार्च जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो आपल्याकडे. तर चाकणमध्ये सर्व ठिकाणी म्हणजे जसं शाळा असेल, अंगणवाडी असतील, वेगवेगळ्या प्रकारचे 18 बूथ तयार केलेले आहेत आपण. तर त्याच्यामध्ये 5 वर्षाखालील 0 ते 5 वर्षाखालील मुलांना आपण पोलिओचा डोस देत आहेत. तर सगळ्यांनी त्याचा लाभ घेत आहेत. सध्या आता हा साळुंकी आळीमधील आपला दवाखाना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण 350 मुलांना डोस दिलेला आहे. पुणे जिल्ह्यातील पहिली सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभी केलेली मगरपट्टा सिटी ही असून नियोजनबद्ध विकास खाजगी जमिनीवर एकमेकांच्या संमतीने करता येतो. याचे उदाहरण हडपसर येथील आहे. मगर मंडळींनी दाखवून दिले आहे. आज या मगरपट्टा सिटीला 25 वर्षे पूर्ण झाले असून अंशतः रहिवासी, अंशतः औद्योगिक, अंशतः वाणिज्य असा विकास या भागात झालाय. सिटीमध्ये स्वच्छतासह सर्व मूलभूत सोयीसुविधा विकास त्या सातत्य दिसून येत आहे. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील खेड तालुक्यातील वाढते औद्योगिकीकरण व नागरीकरण विचारात घेऊन अशा प्रकारे कायमस्वरूपी लाभ देणाऱ्या प्रकल्पात सहभागी होऊन शाश्वत विकास करणे आवश्यक असल्याचे मत काही जाणकार मांडत आहेत. जे शेतकरी विविध प्रकल्पात बाधित झाले त्यातील काही शेतकरी हे आता पूर्ण कंगाल झाले असून त्यांचे पैसे संपले आहेत. ज्यांनी जमिनी विकल्या त्यांची परिस्थिती काही कालावधीने काहीशी बिकट झाली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यवहार विचार करून पावले टाकली तर नक्कीच त्यांना व त्यांच्या वारसांना चांगले भविष्य आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी मगरपट्टा सिटी माहिती आज पुणे लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया सुरू केल्याने नाशिक फाटा ते राजगुरुनगर चांडोली टोलनाका दरम्यान पुणे नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाला अखेर मुहूर्त मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रलंबित निविदा प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी पार न पडल्यास या रस्त्याचे काम थंड बसल्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. संपूर्ण मार्ग उन्नत असल्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होऊन ते पूर्ण व्हायला किमान 3 वर्ष लागू शकतात. त्यामुळे निविदा प्रक्रिया तातडीने पार पाडण्याची मागणी प्रवासी आणि परिसरातील नागरिक करत आहेत. राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठान यांच्याकडून खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्दमधील राजूबाई वस्ती ठाकरवाडी येथे गरजूंना कपड्यांचे मोफत वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूस तालुका खेड या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.